मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्टारलिंक सोबत करार करण्यात आलाय। राज्यातील दुर्गम भागात देखील आता त्यामुळे इंटरनेट सेवा पोहोचेल। उपग्रहावर आधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्याचा मार्ग त्यामुळे आता मोकळा झालाय। स्टारलिंकशी भागीदारी करणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य ठरलंय। या करारामुळे आता गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम यासारख्या राज्यातल्या दुर्गम भागांमध्ये सरकारी संस्था, ग्रामीण समुदाय आणि महत्त्वपूर्ण सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी मोठी मदत होणार आहे। चैतन्य गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चैतन्य, काय अधिकची माहिती? कस्तुरी, आपण बघतोय एलन मस्क यांची स्टारलिंक ही सॅटेलाइट द्वारे सेवा देणारी कंपनी आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही स्टारलिंकची चर्चा जी आहे ती सुरू आहे। स्टारलिंकने भारतात प्रवेश करण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला होता आणि त्यानंतर आता महाराष्ट्रासोबत स्टारलिंक करार करणारं हे पहिलं राज्य झालेलं आहे। आपण बघ, हा करार अतिशय महत्त्वपूर्ण असं म्हणता येईल, कारण सॅटेलाइट कम्युनिकेशनद्वारे सेवा देणारी ही स्टारलिंक ही कंपनी आहे आणि याद्वारे महाराष्ट्रातील जे दुर्गम भाग आहेत, गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव यासारखे जे दुर्गम भाग आहे या ठिकाणी सरकारी संस्था, त्याचप्रमाणे ग्रामीण समुदाय आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी उपग्रह आधारित इंटरनेट सेवा मिळणार आहे। आणि आज ह्या स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशनच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अतिशय महत्त्वपूर्ण हा करार झालेला आहे आणि निश्चितच या करारामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सॅटेलाइटद्वारे इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी मदत होईल। कस्तुरी, नक्कीच धन्यवाद चैतन्य, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।